कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनल में तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आमची लाडूबाई आलेली शाळेतून आले त्यांना खायची मॅगी. तर मॅगी शिजायला ठेवलेली आहे. भांडी वळ केली. मॅगी शिजते तोपर्यंत म्हणलं भांडी घासून घ्यावा. पूर्णाची भांडी घासावा. नको हे करू, तू तोडलं ना तू. नाही नाही नाही. आणि पिऊ अभ्यासाला जाऊन बसली आणि ही तर मॅगी शिजली तर खायची, मग नंतर अभ्यास करायचा. त्यानंतर जायची आम्हाला शेतामध्ये तोच कांदे लावायला. म्हणून मॅगी करून देते आहे ना. काम असं तवाच लई, आणि आम्ही शाळेत जाऊ घरी असू तवाच तिला लई काम सुचत. माझा शाळेतून आल्यात म्हणून म्हणलं चला गोट कांदा लावायला. 4 वाजता येतात. आता वाजल्या 4:15. 5:30 वाजता होईन लावून. घरी या, अभ्यास करा. आता शेवट गोट कांदा लावायचे, कांदा नाही लावायचं. लाडूबाईनी स्वतःच्या हाताने डोकं विसरली. आज मी विचारलंय. शाळेतून आली तर याच डोकंच काढलं नाही, अजिबात नाही. चापून चपून धमाल घेतला का चमचा. चला आता भांडी असून आणते आणि मॅगी देते ना. शिजली आता खात बसली आणि खायची जागा म्हणजे आमची हीच आहे बरं का. खाटावरती बाहेरच. सकाळचा चहा प्यायचा म्हणलं तर इथंच हा ना. चहा मग टीव्ही पुढं. टीव्ही बंद असले मग बाहेरच आहे. टीव्ही चालू करून देत नाही मग बाहेर. मग आता थोडं हळूहळू त्यांची टीव्ही बंद, थोडा मोबाईल पण. मी चालल्यावरती या मग आता उरकून. जेवल्या ताटल्या धुवून ठेव आतमध्ये. हा छोटं पाळ घेऊन या. भांडी पाणी ठेवतो ना ते कांदा टाकायला तुला. छोटं स्टीलचं. कसा सूर्य चमकतोय. चल बाबडू थांबले तो यासाठी. हा मग ते कळतं का तुम्हाला. चला घे चल. आज काय आमचा गोट कांदा राहायचं नाहीये हा ना. लाडूबाई म्हणल्यानंतर कांदा कावा लावितो. इकडून ये वल्ल आहे तिकडून. इकडून ये आपलं ह्या आपल्यातून. चला कांदा लावायचे ना म्हणजे गोट गाठायचे. कांदा खोदायचा आणि कांदा टाकायचं त्याच्यात. हा गेल्या वर्षी सुद्धा आमच्या लाडूबाईंनी लावू लागल्या होत्या. त्यांच्याशिवाय कोणतंच काम पूर्ण नाही. गोटलं असून तर त्याच लावित असतात. चला मग आता हे भरा कांदा आणि मी खड्डं खांदी ते जर हे खुरप ते कांदा भरा याच्यामध्ये गमेल्यामध्ये. मी खड्डं खांदलं ना. बाटली ठेव सावली तिथं. हा ठेव तिथं. हा ते सावलीला ठेव. भरा दोघी पण. जर मी खड्डं खांदी ते गमेल ते ठेव बाटली पाशी. हा तसं. हा सकाळीच गोट कांदा कापून ठेवल्यात. बरं खड्ड खांदे ते. तू किती खोनतोय पुढंच येणार. दम लागला. लय ताकद आली काय मॅगीने तुम्हाला. लय आली दे ताकद ना. हा तशी नाही. तुम्ही दोघी एकट्याच वेळ खांदायला. ही तरी एक करीत दोन्ही. बस तोक सांडावलं. पिऊ दीदी गेली लांब. दमली का. कसा दम लागत आहे मला सांग. ती खोद खोद खोद. नीट बुजवा. तू काय मेला कशाला नेलं तिकडं. तू पिऊन तसंच म्हणजे मग हे करू. मग बुवा कांदा लावायला होईन ना सकाळ. नीट बुजवा.
दिवस मावळून गेलाय, कसलं भारी दिसतंय. अख्खा वाफा लावून काढला. कारवारी बसल्या तिथं, कांदा राहिलंय. पिऊ सिद्धी घरी गेल्या. चला पिऊ सिद्धी आम्ही सगळ्यांनी मिळून वाफा लावला. अख्खा वाफा लावून झाला बघा पूर्ण असा. 6 वाजल्यात आता. 4:30 वाजता आलो होतो. 1.5 तास गेला मला हा वाफा लावायला. पिऊ सिद्धीने कांदा टाकून दिलं ना, कंटाळ्यानं गेल्या घरी वाफ्यात कांदा टाकून. चला मग तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा. आता चालले घरी जाऊन आता स्वयंपाक वगैरे बघू आता.